फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरीसे जनासही अवघे निरसोनिया काम अवघे निरसोनिया काम घ्यावे नाम विठोबाचे ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित तुका म्हणे देवावीन केला शीन तो मिथ्या ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित श्री संताची या माथा चरणा साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहोचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा तिडक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातील असून तुकोबराई अभंगाच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्या मनाला आणि मनाच्या नंतर जगाला संसार नेमका कसा आहे याचं यथा योग्य मार्गदर्शन म्हणजे हा अभंग आहे. नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य निधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे वडांगळे नावाचं गाव आणि या वडांगळे नावाच्या गावामध्ये आपल्याच गावातील सर्वांचे परिचित असणारे की ज्यांना साथी बाबा म्हणून ओळखलं जायचं असे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून गरिबीतून इथपर्यंत येण्याचं काम या परिवाराचं म्हणजे वैकुंठवासी लालबहादूरजी क्षत्रिय अर्थात साथी बाबा त्यांना असे म्हणायचे. बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण करण्यानं पहिलं जसं तसं बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे दोनही चिरंजीव अर्थात आपल्या सगळ्यांचे परिचित असणारे आणि वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे सगळ्या महाराज मंडळीचे अतिशय जीवाचे जीवलग असणारे आमचे रमेश भाऊ त्या ठिकाणी आणि त्यांचे बंधू उमेश भाऊ आणि रमेश आणि उमेश या दोन्ही चिरंजीवांनी आपल्या वडिलांप्रती असणारा आदरभाव अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावा याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे. विडहल माझा योग चांगला की अशा एका सज्जन व्यक्तीच्या पुण्यस्मरणाची सेवा खरं म्हणजे 28 तारखेला त्यांचं प्रथम पुण्यस्मरण होऊन गेलं पण आता की मागं पुढं सगळ्याच्या तारखा माझीच म्हणण्यापेक्षा सगळ्याच्याच तारखा रिकाम्या नसल्यामुळं ही योगायोग असं जुळून आला. आज हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय
की वैकुंठवासी रामगिरी महाराजांचे जी वारसदार आहेत आणि आपल्या परिसरात ज्यांची फार मोठी परंपरा आहे ते हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य पांडुरंगजी महाराज गिरी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। माझा योग चांगला की गिरी अण्णांच्या प्रेमाखातर कृष्णा महाराजांनी आणि रमेश भाऊंनी सगळ्यांनी मिळून ही सेवा माझ्यापर्यंत सोपवलेली आहे। खरं म्हणजे ह्या स्टेजवर आणि हे सगळ्याच्या पुढे कीर्तन करण्याचा माझा तेवढा अधिकार नाही, ना योग्यता ना पात्रता, नाही उमटली संत चिन्हे अंगी आणि उपदेशा लागी पात्र झाला। पण खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं आणि गुरुवारी अण्णांचं आमच्यावर असणारं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे। खरं म्हणजे ही सगळी मंडळी आज उपस्थित आहे, तिथं बघितली ही सगळी मंडळी, तर ही एक दिवसाचा कार्यक्रम वाटत नाही, असं वाटायला ही मोठा सप्ताह चालू का काय की एखादा लक्षात आलं का नाही। एवढं सुंदर आयोजन नियोजन त्यांनी केलेलं आहे। महाराष्ट्रातील नामवंत गायक आणि आपले सगळ्यांचे या सगळे जे उभे आहेत या विद्यार्थ्यांचे सगळे महाराज मंडळीचे गुरुवर्य महेशजी महाराज भोगरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे। जोरदार टाळी वाजवून गुरुजींचं स्वागत करा। त्या गुरुजीसाठी जोरदार वाजवा म्हणजे ह्या बाकीचे नाव घ्यायची गरज पडत नाही, लक्षात आलं का नाही। हाती के पाव में सबके पाव म्हणल्यासारखे सगळे त्यांची शिष्य मंडळी महाराज मंडळी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे नामवंत गायक आमचे परममित्र भजन सम्राट सदानंदजी महाराज कडुळे आणि तेही उपस्थित आहेत आणि नामवंत मृदंग वादक भरत महाराज पठाडे तेही या ठिकाणी त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा आणि बाकी सागर महाराज वगैरे कावेरी ताई ही सगळी महाराज मंडळी आपले परिसरातील सर्व महाराज मंडळी कृष्णा महाराज आणि सर्व नामवंत आता काही सगळ्याचे चेहरे माझ्या ध्यानात येत पण नाव ध्यानात येत नाही। सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये महाराज मंडळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे आता हे माईक बी घरचंच आहे, हे सगळं घरचंच आहे, आज काही अडचण नाही एवढी, बरोबर आहे का नाही। खर्च पाण्याचा काही विषयच नाही एवढा, असं काही लय हे नाही, नामामाने देवान घरच्या घरी जेव्हा असला धंदा आहे, लक्षात आलं का नाही। अतिशय जवळ माईक सिस्टीमचं ह्याचं वर्णन करण्यासारखं काही नाही, सगळं घरचंच आहे। पण सुंदर माणसं बी एवढी मोठी येते म्हणून वाटलं नव्हतं, पहिल्यांदा वाटलं खुर्च्या रिकाम्या राहतात तेव्हा कुठवर लोक बसली तेव्हा बघा बघू नका तेव्हा बायाचा विश्वासच नाही, मी सांगायला नाही म्हणून थोबाड घेऊन बघायची काही गरज आहे का। एवढे सगळे मंडळी उपस्थित आहेत, सर्वांच्या पवित्र उपस्थितीत ही सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे। आपण सगळे महाराज मंडळी उपस्थित आहात, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल खरं म्हणजे रमेश भाऊ तुमच्यासाठी अण्णांनी व्याज नाही म्हणलं तरी टाकून दिल्यानं 25-30 हजार तर बुडविलेत, एवढं तरी लक्षात ठेवा। लक्षात लय नाही बाबा, पण 25-30च्या घरात आहे काही एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही, म्हणजे एवढं का नाव असावं बाकी काही नाही, लक्षात आलं का नाही। पण खेळ विनोद असू द्या, पण तुमच्यावर मनातून त्यांचं प्रेम आहे। मी विचारलं म्हणलं तुम्ही कुठं बाहेर कार्यक्रम नाही नाही म्हणले ही घरचा कार्यक्रम असल्यासारखा आहे, म्हणून स्वतः अण्णा या ठिकाणी तब्येत बरी नसताना म्हणजे मी खुर्चीवर बसतो पण येतो कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो। चिंतन म्हणून सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिलक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातला आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्या मनाला आणि मनाच्या नंतर मग जनाला संसाराचं मार्गदर्शन करतात। कसं परमार्थच करायचा असतो तो मनासाठी, परमार्थ कुणासाठी असतो, मनासाठी। भगवान परमात्म्याला अर्जुनानं प्रश्न केला की भगवान लोक तुमच्या पाया पडतील, लोक तुम्हाला हार घालतील, तसे माझ्या बी लोक पाया पडले पाहिजे, त्याच्यासाठी काही मार्ग आहे का। भगवान म्हणले 100% आहे, पण अर्जुना त्यासाठी तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी मजे। पण त्याच्यासाठी अगोदर मन हे मीची करी, मन एकाग्र करावं लागते, मन परमात्म्याकडे लावावं लागते, तर तेव्हा ते योग्यतेच होत। नाहीतरी ज्ञानोबराची ज्ञानोबराय म्हणतात परमार्थ गुरुजी किती दिवस असतो, जोपर्यंत मनाला बोध होत नाही तोपर्यंत। जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तववरी या साधना भजावे लागे, तववरी या साधना भजावे लागे। जववरी अर्जुना तू बोध भेटे ना मना, मनाला बोध झाला की वेगळा परमार्थ करायची गरज नाही, कारण माणसाचा उद्धार बी आणि माणसाचं पतन बी हातात कुणाचे आहे। गती अधोगती मनाची सार फलकट तो
तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरीसे जनासही अवघे निरसोनिया काम घ्यावे नाम विठोबाचे ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित तुका म्हणे देवावीन केला शीन तो मिथ्या ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित श्री संताची माथा चरणा साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहोचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा तिडक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातील असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्या मनाला आणि मनाच्या नंतर जगाला संसार नेमका कसा आहे याचं यथा योग्य मार्गदर्शन म्हणजे हा अभंग आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मागा कृपेद्वारा मुक्त कैवल्य निधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे वडांगळे नावाचं गाव आणि या वडांगळे नावाच्या गावामध्ये आपल्याच गावातील सर्वांचे परिचित असणारे की ज्यांना साथी बाबा म्हणून ओळखलं जायचं असे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून गरिबीतून इथपर्यंत येण्याचं काम या परिवाराचं म्हणजे वैकुंठवासी लालबहादूरजी क्षत्रिय अर्थात साथी बाबा त्यांना असे म्हणायचे. बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण करण्यानं पहिलं जसं होतं बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे दोनही चिरंजीव अर्थात आपल्या सगळ्यांचे परिचित असणारे आणि वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे सगळ्या महाराज मंडळीचे अतिशय जीवाचे जीवलग असणारे आमचे रमेश भाऊ त्या ठिकाणी आणि त्यांचे बंधू उमेश भाऊ आणि रमेश आणि उमेश या दोन्ही चिरंजीवांनी आपल्या वडिलांप्रती असणारा आदरभाव अन्नदान्य अन्नदानाच्या रूपानं समर्पित करावा याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे. विडहल माझा योग चांगला की अशा एका सज्जन व्यक्तीच्या पुण्यस्मरणाची सेवा खरं म्हणजे 28 तारखेला त्यांचं प्रथम पुण्यस्मरण होऊन गेलं पण आता की मागं पुढं सगळ्याच्या तारखा माझीच म्हणण्यापेक्षा सगळ्याच्याच तारखा रिकाम्या नसल्यामुळं ही योगायोग असं जुळून आला. आज हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय की
वैकुंठवासी रामगिरी महाराजांचे जे वारसदार आहेत आणि आपल्या परिसरात ज्यांची फार मोठी परंपरा आहे ते हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य पांडुरंगजी महाराज गिरी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. माझा योग चांगला की गिरी अण्णांच्या प्रेमाखातर कृष्णा महाराजांनी आणि रमेश भाऊंनी सगळ्यांनी मिळून ही सेवा माझ्यापर्यंत सोपवलेली आहे. खरं म्हणजे ह्या स्टेजवर आणि हे सगळ्याच्या पुढे कीर्तन करण्याचा माझा तेवढा अधिकार नाही, ना योग्यता ना पात्रता, नाही उमटली संत चिन्हे अंगी आणि उपदेशा लागी पात्र झाला. पण खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं आणि गुरुवर्य अण्णांचं आमच्यावर असणारं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे. खरं म्हणजे ही सगळी मंडळी आज उपस्थित आहे. तिथं बघितली ही सगळी मंडळी तर ही एक दिवसाचा कार्यक्रम वाटत नाही, असं वाटायला ही मोठा सप्ताह चालू का काय की एखादा लक्षात आलं का नाही. एवढं सुंदर आयोजन नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्रातील नामवंत गायक आणि आपल्या सगळ्यांचे या सगळे जे उभे आहेत या विद्यार्थ्यांचे सगळे महाराज मंडळीचे गुरुवर्य महेशजी महाराज भोगरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार टाळी वाजवून गुरुजींचं स्वागत करा. त्या गुरुजीसाठी जोरदार वाजवा म्हणजे ह्या बाकीचे नाव घ्यायची गरज पडत नाही. लक्षात आलं का नाही. हाती के पाव में सबके पाव म्हणल्यासारखे सगळे त्यांची शिष्य मंडळी महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नामवंत गायक आमचे परममित्र भजन सम्राट सदानंदजी महाराज कडुळे आणि तेही उपस्थित आहेत आणि नामवंत मृदंग वादक भरत महाराज पठाडे तेही या ठिकाणी त्यांच्यासाठी वाजवा आणि बाकी सागर महाराज वगैरे कावेरी ताई ही सगळी महाराज मंडळी आपले परिसरातील सर्व महाराज मंडळी कृष्णा महाराज आणि सर्व नामवंत आता काही सगळ्याचे चेहरे माझ्या ध्यानात येत पण नाव ध्यानात येत नाही. सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये महाराज मंडळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे आता हे माईक बी घरचंच आहे, हे सगळं घरचंच आहे. आज काही अडचण नाही एवढी बरोबर आहे. खर्च पाण्याचा काही विषयच नाही एवढा, असं काही लय हे नाही. नामामाने देवान घरच्या घरी जेव्हा असला धंदा आहे. लक्षात आलं का नाही. अतिशय जवळ माईक सिस्टीमचं ह्याचं वर्णन करण्यासारखं काही नाही, सगळं घरचंच आहे. पण सुंदर माणसं बी एवढी मोठी येते म्हणून वाटलं नव्हतं. पहिल्यांदा वाटलं खुर्च्या रिकाम्या राहतात तेव्हा कुठवर लोक बसली तेव्हा बघा बघू नका तेव्हा का पायाचा विश्वासच नाही. मी सांगायला नाही म्हणून थोबाड घेऊन बघायचं काही गरज आहे का. एवढे सगळे मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या पवित्र उपस्थितीत ही सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे. आपण सगळे महाराज मंडळी उपस्थित आहात. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आपण सर्वांच्या चरणी खरं म्हणजे रमेश भाऊ तुमच्यासाठी अण्णांनी व्याज नाही म्हणलं तरी टाकून दिल्यानं 25-30 हजार तर बुडविलेत एवढं तरी लक्षात ठेवा. लक्षात आलं लय नाही बाबा पण 25-30च्या घरात आहे काही एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही. म्हणजे उलट का नाव असावं बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही. पण खेळ विनोद असू द्या पण तुमच्यावर मनातून त्यांचं प्रेम आहे. मी विचारलं म्हणलं तुम्ही कुठं बाहेर कार्यक्रम नाही म्हणले ही घरचा कार्यक्रम असल्यासारखा आहे म्हणून स्वतः अण्णा या ठिकाणी तब्येत बरी नसताना म्हणजे मी खुर्चीवर बसतो पण येतो कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. चिंतन म्हणून सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिलक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातला आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्या मनाला आणि मनाच्या नंतर मग जनाला संसाराचं मार्गदर्शन करतात. कसं परमार्थच करायचा असतो तो मनासाठी. परमार्थ कुणासाठी असतो? मनासाठी. भगवान परमात्म्याला अर्जुनानं प्रश्न केला की भगवान लोक तुमच्या पाया पडतील, लोक तुम्हाला हार घालतील, तसे माझ्या बी लोक पाया पडले पाहिजे त्याच्यासाठी काही मार्ग आहे का? भगवान म्हणले 100% आहे. पण अर्जुना त्यासाठी तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी मजे. पण त्याच्यासाठी अगोदर मन हे मीची करी मन एकाग्र करावं लागते, मन परमात्म्याकडे लावावं लागते तर तेव्हा ते योग्यतेचं होत. नाहीतरी ज्ञानोबराची ज्ञानोबराय म्हणतात परमार्थ गुरुजी किती दिवस असतो जोपर्यंत मनाला बोध होत नाही तोपर्यंत जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तववरी या साधना भजावे लागे. गववरी या साधना भजावे लागे जववरी अर्जुना तू बोध भेटे ना मना. मनाला बोध झाला की वेगळा परमार्थ करायची गरज नाही. कारण माणसाचा उद्धार बी आणि माणसाचं पतन बी हातात कुणाचे आहे? गती अधोगती मनाची
माझी शपथ हनुमान घेऊन तुम्ही नादी लागू. मी आधीच तर गरम तापल्याला माणूस आहे, तुम्ही मग नादी लागू नका. लक्षात आलं काय? मोकळे म्हणणं बोला. असे मान आले तर गाथा पाटे तुमच्या बोला ना की मोकळे म्हणणं काय. गती आणि अधोगती हातात कुणाच्या? हो सर अनुभव कुणाच्या? मनाच्या. असं करू नका, मनाच्या म्हणा. लक्षात आलं का नाही? असं काय दोन्ही गोष्टी मनाच्या हातात. तुकोबरायचा अन्न असं गुरुजी असं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात ह्या मनानं चांगल्या चांगल्याची दुकानं बनली. तुका मने मने बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे मने मने बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे मने मने बहुनाडियले शहाणे तुका मने मने बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे बहुनाडियले शहाणे काय सत्यापेक्षा काय वेगळं वाटायला लागले. सत्यात बी असलं नसते. असलंय का बोला. अरे एवढं मोठे 10-5 रुपये जाते पण कार्यक्रम चांगला होतो काही नसायला. महाराज म्हणतात तुका म्हणे मने शब्द नीट ऐका. तुका म्हणे मने बहु नाडियले शहाणे. शहाणे शहाण्याचे दुकानं जर बंद कुणी केली असतील तर फक्त मनाने केली. लक्ष द्यावं लागले का नाही? ह्याला चांगले चांगले माणसं थापीला लावली. कुणी? मनानं. समजा ही वडागली कितीची बॉडी ह्या गावची सदस्य आहेत म्हणा ती बॉडी मध्ये. तुमच्या घरचे ग्रामपंचायतचे होय नाहीत का? बॉडी कितीची ह्या गावची? बोला की 11ची. 100% अण्णा फिटिंग झाले. आता ही वडांगळीची बी बॉडी 11चीच आहे आणि आपल्याला ज्या गावाचं चिंतन करायचे त्याची बॉडी बी 11चीच आहे. लक्षात आलं का? आपल्याला देहगावचं चिंतन करायचं. ही 3.5 हाताचं गाव आहे, याला देहगाव म्हणतात. याला कंसात एक नाव आहे, याला देहपुरी म्हणतात. कोणती पुरी म्हणतात? देहपुरी. आणि या गावचा जो बॉडी ही बी 11ची. ह्याच्यात 10 सदस्य आणि 11वं एक त्या गावचा पाटील म्हणा, चेअरमन म्हणा, सरपंच म्हणा, काय म्हणायचे ती म्हणा. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ही 10ची झाली बॉडी. आणि ह्यांच्यावर सत्ता कुणाची चलती? कुणाची? मनाची. बरोबर आहे का नाही? त्याला 2 बायका. मनुराजा एक देह असे नांदत त्याशी दोघी पुत्र पौत्र संपन्न भारी देवे कृपा केली आम्हावरी गा
मन नाही. लक्षात आलं का नाही? मनू राजा एक देहपुरी. लक्षात आलं? आसे नांदत त्याशी दोघी नारी. लक्ष द्या, विक्षेप करू नका. आसे नांदत त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हा वरिगा. म्हणजे कुणी कृपा केली? म्हणा. हो, कुणी कृपा केली? मनानं कृपा केली. मन जर म्हणलं, हे बघा कसे, मनाच्या जर मनात आलं, कुणाच्या मनाच्या जर मनात आलं तर मन माणसाचं कल्याण करते, आणि मनानं जर मन घेतलं तर मन माणसाचं वाटोळ बी करत. कळायला लागले का? हातात कुणाच्या? दोन्ही गोष्टी हातात कुणाच्या? बोलत जा, मोकळ्या म्हणणं बोलत जा. कुणाच्या हातात आहे? मनाच्या हातात. बरोबर आहे का नाही? हा. आणि या गावचा ती पाटील कोण? हा मन मन मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका, विश्वास धरू नका, विश्वास धरू नका. घात करील नेमाचा, घात करील नेमाचा, घात करील नेमाचा, घात करील नेमाचा. बोला की देहगावीचा, देहगावचा पाटील मन. मग कसं आहे, पाटलाचं बी लय म्हणावं घ्यासारखं नसतं. कारण कोणता पाटील कवा गावाला फाशीला देईल काही सांगतो. म्हणून शब्द आहे तिथं, विश्वास धरू नका त्याचा, कारण घात करील नेमाचा आणि पाडील फाशी, मी आलो रायाचा जोशी. खोरा ऐका दादानू. म्हणजे याचा अर्थ काय? थोडं लक्ष द्या, विक्षेप करू नका, फक्त इकडे लक्ष द्या. हे मन ह्या गावचा पाटील, लक्ष द्या. आणि कसं आहे, ह्याच्या हातात आहे ही 10 इंद्रिय. 10 कोण आहेत? इंद्रिय. आणि मन ही त्या गावचा पाटील आहे, त्याच्या मनावर आहे सगळं. पण आता कसं आहे, तुम्ही आम्ही समजितो तेवढं बी मन वाईट नाही. तेवढं मन वाईट आहे का? नाही. आमच्याकडे मन आहे, ढवळ्या शेजारी पावळा बांधला वाण नाही, पण गुण लागला. तुमच्याकडे बी आहे का? मन चांगलंच आहे, मन वाईट नाही. पण मन ज्यांच्या बॉडीत काम करायला लागले ती नालाय. लक्ष द्यायला लागले का नाही? मन कुणाच्या बॉडीत काम करायले? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, ही 10 जण आहे. आणि ह्या 10ला चांगलं आवडतच नाही. गुरुजी, त्यांना चांगलं अन्न आवडतच नाही. ज्ञानोबरा इंद्रिय बैलाची पेटी, अन्न म्हणे आवश्यकी पाहती. इंद्रिय बैल आणि दा म्हणणार, आणि चांगलं चाललं की ह्याला देख होत नाही. गावच्या सरपंचाला वाटते गावाचा विकास करावा, कारण त्याला पुढचं डोक्यात असते पुढची 25 वर्षी, पण ही सदस्य काम होऊ देत नाहीत नीट. लक्षात यायला कळायला लागलं. मी ह्या गावाचं बोलतो. ज्ञानोबराची ओळख किती सुंदर आहे ना बघा. ज्ञानोबरा म्हणतात, हिताशी जे जे निके ते या इंद्रियाशी सदाची दुःखे. हिताला जे चांगलं ते इंद्रियाला जमत नाही. मग तुकोबरा म्हणजे पहिला आम्ही ह्यांचा बंदोबस्त. इंद्रियाचे धनी आम्ही
लक्षात आलं का नाही? मला येत काय नाही, पण अशी माणसं असल्यावर मला काढून द्यायचा नाद आहे उगं. लक्ष द्यायला लागले का नाही? म्हणजे ऐकायला मिळतं ना, आपले पैसे वसूल होते. सगळ्याच गोष्टी असतात त्याच्यात नाही. हा, अशी गायक वादक चांगले बोलवायचे असले, अण्णाला सांगण्यात आधी का कृष्ण महाराजांना सांगतो ही यांना बोलवायचं झालं की कीर्तनकार भजनाचा प्रेमी आणायचा. हा, म्हणजे मग ह्यांची वसूल होते सगळं. लक्षात घ्यायला लागले का? काही मिळत लागत नाही. ती प्रवचन सुरू केल्यासारखे एकदा सुरू केले की मग हे उपयोग होत नाही ह्यांचा. लक्षात घ्यायला लागले का नाही? इकडे लग त्याच्यामुळे जाणकार माणसातून तारीख घ्यावं लागते. घेताना कुणाकडून घ्यावं लागते. आम्हाला म्हणले हे रमेश भाऊ, परिसरात कुणाला बी महाराज लागला की रमेश भाऊकडे जाऊन लोक महाराज घेतात आणि त्यांना महाराज लागला की गिर्यांना पुन्हा आणतात. म्हणजे काय विशेष आहे हे सगळं. लक्षात इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काय आम्ही याचा पहिला बंदोबस्त केला, कारण ह्या बॉडीमध्ये चांगलं मनाला काम करू देत नाहीत. कोण? इंद्रिय. यांचा पहिला बंदोबस्त केला. तुकोबराय म्हणतात काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो सामी. आम्ही त्याच्यावर विजय मिळवला. कशावर विजय मिळवला? इंद्रियावर विजय मिळवला. आणि त्याच्यावर विजय मिळवल्यामुळं आमचं आता कसं झालं इकडं बघा, मन वाईट नाही, मनाच्या मनात चांगलंच. तुम्हाला उपटवून देतो, माझ्या लक्ष द्या. काही विकसित झालं तरी माझ्याकडे लक्ष द्या. आता मी समजा ज्ञानेश्वरच्या 5 10 सांगितल्या प्रमाण सांगितले की कोणाही माणसाला असं वाटते उठावान उद्या ज्ञानेश्वरी वाचित बसा. वाटत नाही का? तात्पुरतं का व्हायना वाटतंय का नाही? मग सकाळी उठणार म्हणा ज्ञानेश्वरी. माझ्याकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल, नाही तर कळणार नाही. सगळे लक्ष द्या इकडे. अशी ज्ञानेश्वरी बघा. आता ज्ञानेश्वरी वाचा वाटून. हे डोक्यात आलं, पायात आलं, कपाळात आलं का गुडघ्यात आलं? बोला की मनात आलं ना. मग मन वाईट आहे का? मन वाईट आहे का? बोला की नाही. मन चांगलंच. आता बिघडीलं कुणी बघा. लक्ष द्या. हातात ज्ञानेश्वरी सुरू केलं. ओम नमो जी अद्या. लक्ष द्या. वेद प्रतिपाद्या जय जय सोमवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थ म्हणते हे काही कळत बी नाही. चला वावीला जाऊन तुला गेलं. लक्षात आलं का नाही? मी विनोद म्हणून बोलायलोच नाही. मी लक्षात आलं का नाही? मन ज्ञानेश्वरी वाचायला लावलं होतं मनानं. मन ज्ञानेश्वरी वाचायला लागलं होतं. मग आता बिघडिलं कुणी? हा, तुमच्या लक्षात यायला का नाही? कुणी बिघडिलं? डोळे हे एक बॉडीतली एक इंद्रिय हे सदस्यच. ह्या बॉडीतले सदस्यच आहे डोळे. ह्या डोळ्या नावाच्या सदस्यानं राजीनामा दिल्याबरोबर मन म्हणला ह्याच्यात मजा नाही चालत. म्हणजे बिघडायले कोण? बिघडायले कोण? मनाला इंद्रिय बिघडायला. कळायला लागले का? हा, मग तुम्ही म्हणता मनाला कळून आहे का? मनाला कळत नाही का? इंद्रियाच्या कशाला नादी लागा? बरोबर आहे बाबा, मनाला कळते, पण ती त्या बॉडीत काम करीत असल्यामुळं महिन्या 15 दिवसाला भेटी गाठी घेणं तर गरजेचं आहे ना. हा, महिन्याभराला बसवतं लागतंय ना. लक्षात यायला लागलंय का नाही? हा, ग्रामसभेच्या निमित्तानं बसावं लागतंय, एकत्रित बसावं. आणि मग संगतीचा परिणाम असा झाला. कळायला लागले का बोलून? कशाचा परिणाम? संगतीचा. मग थोडी लिंक लक्षात ठेवा. मन चांगलंच आहे, पण मन कुणाच्या संगतीत बसायला? बोला की इंद्रियाच्या. आणि इंद्रिय कुठलं चांगलं होऊ देत नाही. मग आता इंद्रियाला आवड आहे ती ओरिजिनल संसाराची आवड. कुणाची आवड आहे इंद्रियाला? संसार सोडला तर इंद्रियाला दुसरं काही आवडत. मग तू सांगितली की हिताशी जे जे निकेन ते या इंद्रियाशी सदाची. हिताला जेवढं चांगलंय, ह्या बॉडीला काय काय लागतं, हे चांगल्या लागणाऱ्या वस्तू इंद्रियाला आवडत नाही. मग त्याला संसार आवडतो. जो निरर्थक आहे तो संसार इंद्रियाला आवडतो. मग आता साहजिकच आहे की काय, मनाला इंद्रियाचा नाद लागला. कुणाच्या संगतीत बसायला? मन. बोला की इंद्रियाच्या. आणि इंद्रियाला आवड कशाची? हा, पटकन बोलत आहे. हा, संसाराची. इंद्रियाला आवड संसाराची. कसं असते? संगतीचा परिणाम असतो. एखादा हे भरत महाराज संघ नुसता फिरला 8-15 दिवस तर एकटंच मोठं फिरत चलतंय. असं डब्यावर म्हणा, तांब्यावर म्हणा, कसं बी नाद लागलेला संगतीचा. कळायला लागले का नाही? कळायला लागलं. कशाचा नाद असतो तो? कशाचा नाद? संगतीचा. मग ती माणूस बी जवळ नसला तरी ती बोट फिरवीत राहणार, असं वाजवीत राहणार. संगतीचा परिणाम असतो. आता काय झालं? हे मनाला चांगलं, मनाचं विचाराच्या मनात काही नव्हतं. कुणाच्या? मनाच्या मनात काही नव्हतं. विचार चांगलं होतं.
मग ती बिघडलं कसं माहिती का की इंद्रियाच्या संगतीत बसायला लागले आणि इंद्रियाला संसाराची आवड. मग आता कसं आहे आपला मित्र जर तंबाखू खायला लागला 8-15 दिवस आपण बघितलं तर काय रे काय मैत्री म्हणजे सगळा षष्टीचा कार्यक्रम त्याचा प्रयोग असतो. ते लक्षात आलं का नाही सगळं. ते असं या भरतजी असं नसतं या सागरजी या प्रकाशजी हे पक्या कुठे भरत्याचा दिसता ना बी सागऱ्याचा तर मिळ कुठं कुठं लंगोटी यारची भाषा कसली असती महाराज असली असती. ही लंगोटी यारची भाषा. मग ती मित्र म्हणणार हे काय 8 दिवस झालं बघ खातोस काय गोणा काय हेड्या वली वली मित्राची भाषा वली. अरे बघ एकदा हे काही नाद लावू नको तुला सांगायला लागलं अरे येडेस काय काही नसतंय झोप जाती कळायला का नाही झोप जाते हे नाही 2 तास जागायचं म्हणलं एक येतच काम म्हणतोय तू खाऊतो तू आता माणूस म्हणतोय परत पटाड्यासारखा खाता असले बघायला काय अडचण आहे ती खात नाही पण उगा उदाहरणात आपल्यात आपलं द्यायला काय अडचण आहे. आणि बघू बरं का आहे ती आता आमचं म्हणजे लंगोटी यारचं काम आहे बघू बरं का आहे ती. आणि म्हणून कसं असतंय आपल्या मित्राला ज्याची आवड आहे साहजिकच आपल्याला त्या गोष्टीची आवड आहे. लक्ष द्यायला लागले का साहजिकच आवड असते महाराज आपल्या मित्राला. मग आता मनाचा मित्र कोण आहे इंद्रिय. मनाचा मित्र कोण आहे इंद्रिय. इंद्रियाला काय आवडत आहे संसार. मग इंद्रियाला जर संसार आवडत असेल मन बी जरा नादी लागलं कसलं रे असं नादी लागलं. आता कसं असते नादी लागाय अडचण नाही पण कुणी कुणाच्या बी नादी लागा. पण आमचे गुरुजी हमेशा सांगतात नादी लागायला अडचण नाही पण त्याच्या नादी लागले ह्याचे परिणाम काय होतील याचा बी शहाण्याने विचार करा. शहाणी माणसं कशाचा विचार करतात परिणामाचा विचार करतात याचे परिणाम काय होतील. आमचे गुरुजी हमेशा दृष्टांत सांगतात. म्हणजे काय झालं एक संन्यासी भिक्षा मागण्याकरता आला आणि दारात उभा राहिला आवाज दिला भिक्षा देही असं बारकली गुरु बाबा खेळत होत दारात आणि त्याच्याजवळ 1 रुपया होता. ती 1 रुपया संन्यासीनं नेत्राची नजर चुकली रुपया पाहिजे. ती लेकरून तीक्ष्ण नजरेने बघितलं आरडलं आहे त्या महाराजानं मला 1 रुपया घेतलाय. माईनं घरातून सांगितलं अरे जाऊ दे घेऊ दे खोटा पूर्ण करायला का नाही. आता नादी लागेल का जसा रुपया खोटा ना संसार खोटा ऐसा संसार मज पायी जावी थार मज पायी जावी थार मज पायी जावी थार खोटा खोटा ऐसा संसार आणि मज पायी द्यावी थार. शहाणे कशाचा विचार करतात गुरुजी परिणामाचा. जुने माणसं म्हणते ए पोरा कुणाच्या नादी लागला फुटाचा मोका घेऊ नको. फुटाचा मोका घेऊ नको म्हणजे मोठ्याच्या नादी लागू आणि तुला नादी लागायचं असेल तर त्याचे परिणाम माहितीत का तुला काय. शहाण्यानं कशाचा विचार करावा परिणामाचा. ज्ञानोबराचा दृष्टांत ज्ञानोबरा म्हणतात 8 दिवसानं उपवास होते आणि जेवायला बसला आणि वाढणारा माणूस इमानदार वाढायला ह्यानं गाज घेतला 8 दिवसानं उपाशी म्हणला आता बघतो म्हणला बाया मागे सारले की वाढणाऱ्यानं हात धरला महाराज थांबा माळ दिसायली तुमच्या गळ्यात तुमची गरज आहे. म्हणजे काय झालं मला एक गोष्ट सांगायची ते मला नंतर सांग जेवण झाल्यावर पुन्हा उपयोग नाही म्हणले. कसे म्हणले ही अन्न जी खायला लागलास हे अन्न तेलात तळलेलं नाही तो विष घालून तयार केलेलं खाईल का ते विशेषी रांधिली रस सोय जेवणाराची ठाऊक होय तरी तो ताटाची सांडोनी जायची. असे द्यायला लागले का नाही ताट सांडून फेकून देऊन निघून जाणार कारण त्याला पक्क माहिती खाल्लं की तद्धा होत. कशाचा विचार करावा शहाण्यानं बोला की परिणामाचा विचार केला पाहिजे. ह्याच्या नादी लागल्यावर काय परिणाम होतील म्हणून नादी लागायला अडचणच नाही पण नादी त्यानं लागायचं ज्याच्यात निस्तारायची ताकद आहे. ऐकायला लागलं का रात्री 12 वाजता लग्न आल्यात नंतर बायकोला सोबत उठविणारा न कुटाने करायचे नाही.
कुणाचा भोटाचा मुका घ्यायला जायचं नाही, आपल्या लायकीत राहायचं. विढळ आपला मुद्दा एवढाच कोणता की मन कुणाच्या नादी लागलं. संगतीत कुणाच्या बसायला जाऊ द्या. पहिल्यांदा संगतीत कुणाच्या बसायला? इंद्रियाच्या. इंद्रियाला आवड कशाची? संसाराची. मग साहजिकच मनाला बी कुणाचा नाद लागला? बोला की संसाराचा. मग तू कोबाऱ्याने त्याला विचारलं म्हणले काय कुणाच्या नादी लागलास? म्हणले काय नाही ते इंद्रिय म्हणले म्हणून संसार कसलाय बघा बघ म्हणले अडचण नाही, पण तुला त्याचे परिणाम माहितीत का? नाही म्हणले एवढी नजर मी घातलीच नाही कसला आहे काय. मग नीट आहे तू ज्याच्या नादाला लागलास तो संसार कसा
हेतू स्वरूपे मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती कळता कदा कल्पांती सरे याचा अर्थ काय की संसार झालेला आहे संसार नसलेला आहे शहाणे ह्याच्या नादी लागले शहाणे ह्याच्या नादी लागते काय नाही नाहीत महाराज या जगात पहिला शहाणा होऊन गेला हनुमंत खेळी माझी हन्म्या शहाणा पहिला शहाणा महाराज त्याच्यात काही नाही कपडे नाही काही नाही येऊन जन्मला मरकट नाथ महाराज तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंते म्हणावया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे मग कोणती जात आहे उत्तम त्या याती आणि देवा शरण अनन्य गती त्याला काय करायचे पहिला शहाणा लक्षात आलं का दुसरा शहाणा बाम ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी डाले 12 वर्ष लपाले नागवेची पळून शहाणे आता राहिलेच नाही पण हे पोरसोर म्हणतात ना आमच्या वयाचे कोण शहाणे येत गावात म्हणतात का नाही हा ही दुसरा शहाणा झाला नादच सोडून दिला कशात संसारात नकोच बाबा हा 12 वर्ष आईच्या पोटात कोण शुकाचार्य 12 वर्ष देवा व्यासाने देवाला विनंती देवा काहीतरी करा त्यावेळेला भगवान सूक्ष्म रूप धारण करून गर्भात दिले बाहेर म्हणे नाही ना देवा तुझी माया तुझा संसार मला त्रास दे मी आहे म्हणे बाहेर कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले हा शहाणा दुसरा शहाणा तिसरा शहाणा अलीकडल्या काळात झाला लग्न मंडपात उभा आहे नवरी इकडून नवरदेव इकडून आणि ते माणसं बसलेले आणि शेवटची मंगलाष्टिका आता सावध सावधान सावधान म्हणलं की नवरदेव जाईल हे कुणाला म्हणायला बामन बिनीवर होत तुला तुला म्हणा तुला म्हणायला अच्छा कुणाला म्हणजे ब्राह्मण बी तसलंच तुला म्हणायलोय कुणाला म्हणजे करायला विचारलं तुलाच म्हणतोय रामदास स्वामी त्यांचं तुला म्हणायलोय म्हणल्याबरोबर ते मला थांबतो म्हणले का सावधान म्हणायला काय झालं लय खेळ बेकार म्हणले पुढे तुला काय माहिती उद्यावर विश्वास मला खरंच का खरंच आहे म्हणले लय बेकार आहे म्हणले असं आहे का म्हणलं मग बघू का काय बघ म्हणले तुझी इच्छा तीच घोड्यावर बसून तीच पळून झालं तेव्हापासून लग्नात घोडं ठेवायची पद्धत आहे काय जरी विचार आलाच मनात पुन्हा येडी जाते उपारण्या खालून नवरीचं तोंड बघते काय बिघडलेले माणसं जे शहाण्याने संसाराचा नाद केला नाथ महाराज म्हणतात प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे वेडे होते वही लग्नातून पळून जाय वेडे होते का नाही त्यांना माहिती हा वक्त्या जातीचा संसार कोणाचीच बिल काढीत नाही कारण हे नेमज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी फुललो मी माझे म्हणून हा ही फुलवून टाकते माणसं हे का चिल्लर दिसायला का काय चांगल्या चांगल्याला फुलविते म्हणून ही फुलवीत नाही का सांग म्हणून संतांनी याला विट्टी दांड झोप माझी हा खेळ कशाचा खेळ म्हणले विट्टी दांडूच एक विटीने एक दांड आता काय केलं दोन दोन इथे ती गोष्ट सोडून द्या पण विटी एक दांडू एक लक्षात आलं का नाही हा संतांनी सांगितलंय एका पार्टीनं कोलायचं दुसऱ्या पार्टीनं जिहलायचं त्याचं नाव संसार हा ज्यावेळी एखाद्या वेळेला बायकोनं बोलून दिलं तर नवऱ्यानं जिहलायचं लक्षात यायला नवऱ्यानं जिहलं तर किंवा कोललं तर बायकोनं जिहलायचं दोन्ही कोलणारे भेटून आहेत दोन्ही जिहलणारे भेटून आहेत लक्षात यायला लागलं का नाही उभ्या कानाची जर बाई भेटली रे बाबा त्याचा सत्यानाशच झाला ह्याच्याला काय म्हणतात आता अण्णाला विचारा आम्हाला इकडे महाराज नेहमी म्हणायचे की हे बघा पोरं माझा जिथपर्यंत प्रवास आहे परमार्थाचं कारण फक्त मला बायको बोलली
नेहमी म्हणायची आम्हाला तर लय बऱ्या वाटत तुमची तर जीवलग होती विचार मला बायको भोळी मिळाली म्हणून मी परमार्थ करू शकतो नाही तर बाया होय चांगल्या भजनेची भजन बंद केली बाया काय सांगा हा आठवड्यातून एक दिवस घरी राहायचं त्याला हे कसं नाही बघ निवांत निवांत घरी बसू वाटत नाही पण आता बायकोच्या पुढं चट्टी बी लांबक्या मिशा किंवा बाया भेटतोच नाही काय करावं सांग मग मिशा ठुईच बंद केलंय का चार बुडवायच्यात का आता नाहीच बायको असला संसार वक्त्या जातीचा लईच महाराज हा हे ना लई जणांचं वाटलं केलं महाराज कोणी त्याचा अर्थच सम्यक प्रकारे न संसरती इति नाम संसार कायम स्वरूपी जो सरकत राहतो त्याला संसार असे गप बसत नाही हा राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चल राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चल शास्त्राला फोन लावला कटाळून मामा तुमची पोरगी घेऊन जा म्हणले का हा म्हणजे काय बोलायलात म्हणला 3 महिने झालं लग्न होऊन म्हणला रोज मला भांडी घासायला होती मला ह्याला घेऊन जा सासरा म्हणला माझे हात ओले येते धुणं धुच्या झाले फोन लावला कळलं का नाही कळलं ना ह्याला जास्तच राग आला ते मला असले घेतले कर्माचे फळ तुमच्या आम्हाला भोगायची येळ आली सासरा म्हणला एकच फळ तुम्हाला दिले अख्खं झाड मी सांभाळतोय माझा विचार करा काहीतरी लय बघत्या जातीचा संसार आहे काय पुरे हा संसार म्हणले कर्म बळीवंत दुष्कर राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ आणि ह्याला चेष्टा करायचा नाद चांगल्या माणसाची टिंगल करणार काय करणार टिंगल करणार महाराज असा टिंगलीचा ह्याला नाद आहे शेण्याला टिंगल जमती का नाही जमत ना महाराज यांना लय जणांचं उलट्या फुपटीचं झाडे भगवान बोलून गेले ऊर्ध्व मूलभार शाख मश्वत्थम प्रावुरव्ययम छंदांशी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेद वेद कसल्या फुपडीचं झाड आहे उलट्या फुपडीचे ह्याच्या मुळ्यावर इथं शेंडे खाली लयच उलटे महाराज काय सांगा ज्ञानोबरांनी त्याच्यावर चिंतन केलं ज्ञानोबरांनी म्हणतं हे झाडच ऐसे शिनसा चिनविणार झाड आहे नीटच करते माणसाला सुरुवातीला लय गुदगुले होते पण लयच नीट करते माणसाला काय सांगा तुम्हाला हा नीट करते माणसाला कसल्या बी जुन्या माणसाला विचारा कस काय संसाराचं खरडण काढले बोलते महाराज काही खरं नाही महाराज एवढी आंबट झालीत काही काय सांग काही ती गुडघ्यातून हवा गेली काही डोक्यातूनच गेली कसल्या बी जोक सांगायचे बघितले की संसारानं आंबट केलेले पावत्यात लक्षात यायला लागले का लय बघत्यात म्हणून ह्याला संसाराला उपमा देत असताना हा कसला म्हणलंय पहिला शब्द काय टाकलाय फलकट मऊला संपवायचं कस नाही जल्दी आपण कवर चल द्यायला काही लिमिट जेवण आहेत ना थोडं उठकावं लागेल बरोबर आहे का नाही 9:15 पर्यंत काहीतरी सांगा एक बंद तरी फिक्स सांगा 9:30ला जेवाय बसावं असा अंदाज सोडायचं हो तसंच की आता बरं कमी जास्त माझ्या मनावर चलू आता जीवन चला जाऊ द्या आता हा जाऊ द्या काय त्याला इकडे का तिकडे 10-5 मिनिटं इकडे का तिकडे काय त्याला तिकडे बघा आता कुठं राहत संसाराला उपमा कशाची दिली फलकट हा फलकट आता फलकट म्हणजे निरर्थक आता फलकटचा अर्थ सांगू लक्ष फलकट शब्दाचा अर्थ करत असताना महर्षी पाणिनी अर्थ केला काय फलशोप यस्य कटकाटयति यस्य सह फलकट कटकाटयति नावाचा धातू त्याच्यात कटकाटयति म्हणजे काटणे कापणे किंवा सोपं सांगतो भुईमुगाच्या शेंगातला मधला शेंगदाणा काढून घेतले खाली काय राहिलं हा अहो शेंगदाणा काढून घेतलं खाली काय राहतं टरफल आपण त्याला टरफल म्हणतो पुणेरी भाषेत त्याला फोलकट म्हणते पुण्यात काय म्हणते गुरुजी फोलकट आणि गाठ्यात फलकट म्हणजे निरर्थक
काही गोष्टी निरर्थक येतात. जसं ज्ञानोबा म्हणतात ना, साबरे वाढी नल्या सरळा वर फळ ना आत पोकळा कास्तन झाले गळा शिळी जैसे. काय कामाचे ते सांगा बरं. तसे संसारानं किती बी सुरुवातीला आनंद दिला तरी ह्याच्या नादी लागायसारखं नाही. ह्याला चिटकायचं. हा, ह्याची सुरुवात आहे. ह्याची सुरुवात अशी गोड आहे महाराज. वा 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 वा, चांगल्याला भुलवून टाकणारी. तिची जजमेंटच बाहेर येते. कसं जमतंय तिची ती सुरुवात जर बघितली, हिरवळ जर बाबा बघितली, चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करावं वाटतं असली हिरवळ असते तिची. उष्टाचाची चेपल तिरपट बघणं, गालातली गालात हसणं, ती शिंग हलवी, बाबा ती वेगळंच असते. लक्ष द्यायला कुणाला बी भुलू येतं. हे असला नाद ह्याचा. पण ह्याच्या लई नादाला लागून जमत आहे काय? हे लईच बेकार थोडीच आहे. आता लक्ष द्या माझ्या, तुमच्या लक्षात येत नाही. मग आता कसं आहे, निरर्थक म्हणजे फलकट, हे काही कामाचा नाही. फलकट तो संसार. संसार कसा म्हणलो बोला, फलकट. आता थोडं टाईट बसा, ढिल्या अंगानं कळणारी भाषा नाही, नीट बसा. टाईट बसत आहे, बेडे बेडे सावधान. हा बसा बसा, नीट बसा. कारण बैठकीला किंमत, कशाला किंमत देऊ. आमच्या गुरुजीने एक दृष्टांत सांगितलं. म्हणले कसं आहे, पुण्याला मुंबईला भिवंडीला कार्यक्रम होता म्हणले. कार्यक्रम भिवंडीला, आणि भिवंडीला कार्यक्रमाला गेलो म्हणले. आणि तिथं गेल्याच्या नंतर ती पंडित भीमसेन जोशींचा कार्यक्रम. एका पत्रकारांना पंडितजींना प्रश्न विचारला की बोले भीमसेन जी, जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है, ये बिना देखते बिगड़ाते हैं और प्रोग्राम शुरू करते हैं कैसे. पुनः एकता बोले भीमसेन जी, जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है, बिना देखते बिगड़ाते हैं और प्रोग्राम शुरू करते ये कैसे. भीमसेन जी बोले मेरी बैठक मजबूत है. लक्षात आलं का नाही. बैठक पक्की असली आपल्या रागाची, आपल्या की पक्कजन किती बी आडवं वाजवते, काय फरक पडते सांगा, काही उपयोग नाही. आणि ही बैठक पक्की असली, टाळ नाही धरला तरी जमते. काही जण मध्येच बनते टाळ टाळ टाळ, समजा कसं कसं. लक्षात यायला लागले का. बैठक महत्व, त्यामुळे टाईट बसा. ढिलं थोडं बी राहिले की आपल्या माणसाला नाद आहे पाचर हाणायचा, त्याच्यामुळे ढिलं बसू नका. लक्षात यायला लागले, टाईट बसत चालते. आता बघा, आता लक्ष द्या. संसार कसा म्हणलो आपण, बोला की. फलकट संसार म्हणतो. पण अण्णा ह्या फलकट आणि संसार ह्या दोन्हीच्या मधल्या शब्दात सगळं दडलेलं आहे. फलकट तो संसार, तो हा शब्द काय भानगडे. ही तुकोबरायांनी दर्शक सर्वनामानं याची सिद्धी केली. त्याला कोणतं सर्वनाम म्हणतात, दर्शक. दर्शकाची व्याख्या दिशां दर्शयती येन सह दर्शक, केन सह येन सह, दाखवून देण्याचं काम करतं, त्याला दर्शक म्हणतात. भाऊ त्याचे दोन प्रकार गुरुजी केले. दर्शकात किती प्रकार सांगा, दोन प्रकार. एक दूरदर्शी दर्शक सर्वनाम, दुसरं समीपदर्शी दर्शक सर्वनाम. अण्णा बरोबर. त्याच्यामध्ये लिंग वाईज असा पदच्छेद केला. कसा, हा ही हे समीपदर्शी आणि तो ती ते दूरदर्शी. हा माईक ही घोंगडी हे टाळकरी, समीप का दूर, बोला की. समीप जवळ. ती गाडी तो बंगला ते झाड, समीप का दूर, दूर. मग इथं जो शब्द टाकलाय तो हा ही हे मधलाय का तो ती ते मधलाय, तो ती ते मधलाय. म्हणजे सर्वनाम कोणतं आलं, दर्शकांतलं कोणतं आलं, दूरदर्शी. मात्र किती शब्द जपून आहेत बघा ना. तुकोबरा म्हणतात तो म्हणजे दूर, तो म्हणजे दूर. महाराजांना म्हणायचं संसार फलकट आहे, आणि दुसरी गोष्ट आम्ही त्याच्यापासून दूर आहे. आम्ही त्याच्यापासून दूर आहेत, आम्ही जवळ त्याला चिटकत नाही. कारण चिटकलं किती त्रास देते तो. त्याच्यावर दुसऱ्या अध्यायातले फार सुंदर ज्ञानोबांनी मदनाचा दृष्टांत दिला. तर मदन तुम्हाला कळलं का नाही कळलं माहित नाही, लोकांना कळलं. बी आणि भूस, बी आणि भुसा एकत्रित आहे, म्हणजे थोडक्यात मळून ठेवलंय, उफनायचं राहिले, त्याला काय म्हणते मदन. मग दुसऱ्या अध्यायात त्यांना बीज भूस एकवट, उफनिताची राहे घनवट, उडे ते हे नाही हे ते, हे म्हणलं की जवळ येते, कुस चावत असते, त्यांना द्यायला लागलंय का नाही. उडे ते फलकट जाणू आले. हा झाला दृष्टांत. ते श्रेयची सिद्धांताची. तैसे विचारिता निरसले, तैसे आईसे नाही दूरदर्शित, तैसे विचारिता निरसले, तेथ प्रपंच ते सहज सांडवले, आणि मग तत्वता तत्व उरले ज्ञान. म्हणतात हे असला संसार. त्याच्यामुळे बाबा आम्ही त्याच्या कशी दूर आहे. तो शब्दाला काय दाखविलं, आम्ही संसाराच्या दूर आहे.
आणि फलकट आहे म्हणजे निरर्थक आहे. आता तुकोबाऱ्या म्हणाले संसार फलकट बी आहे आणि आम्ही त्याच्या बोला की दूर आहोत. दोन गोष्टी झाल्या मला. आता बघा आता कसं आहे एक मुद्दा त्या चिंतनातला सगळ्यात महत्वाचा गुरुजी मुद्दा असा येतो. काही लोकांच्या दृष्टीनं संसार फलकट आहे. संसार कसा आहे? फलकट आहे, निरर्थक मानते. पण त्यांना ह्याची क्वालिटी माहित नाही. ही नेमका कसला आहे तो नाही म्हणजे त्याच्या कळत नाही का संसार बेकार आहे कळत नाही का. पण त्याला चिटकून राहते तुम्ही आम्ही आपण सगळेच. बरोबर आहे का नाही. मी लग्नाच्या आधीपासून कीर्तन करतो, तुम्ही लग्नाच्या आधीपासून गुरुजीचं काही माहित नाही मला. लग्नाच्या आधीपासून भजन करते, तुमचं लग्नाच्या आधी. मग आपण लग्नाच्या आधीपासून भजन करणार, मी कीर्तन करणार. आपल्याला माहित नव्हतं का हे बेकार आहे म्हणून. होय गुरुजी बरोबर आहे का नाही. आपण त्याआधी हेच बोलून सांगत होतो ना संसार दुःख मोड आणि ती भजन म्हणून जाहीर पत्रिका दिली ते आपण तेवढं लग्न बर का. म्हणजे फलकट आहे ही माहिती पण आपण त्याच्या दूर नाहीत म्हणजे तो नाही. काही लोकांच्या दृष्टीनं संसार दूर आहे म्हणजे त्याच्या दूर आहे ते संन्यासी. पण त्यांना ह्याची क्वालिटी माहित नाही. फलकट आहे का हलकट आहे त्याला काय माहिती कसलं येते. याच्यावर फार एक सुंदर दृष्टांत सांगितला जातो. काय झालं म्हणजे ते हिमालयाच्या गुहेमध्ये हिमालयाच्या गुहेमध्ये फार मोठी साधू राहायची. नाव माहिती तुम्हाला? हिमालयाची गुहा ताशी हिमालयाची गुहा ताशी की त्या गुहेमध्ये अण्णा मंडन मिश्र नावाचे साधू होते. त्यांचं चरित्र एवढं सुंदर आहे. मंडन मिश्राचे गुरुजी त्या मंडन मिश्र त्या हिमालयात राहत होते साधू. आणि मग काय झालं विद्वान आहेत म्हणून हे आदिगुरु शंकराचार्यांना बातमी कळाली. कुणाला कळाली? शंकराचार्यांना. मग शंकराचार्य त्यांना भेटायला ऐकायला लागलात का? जरा बोर व्हायले का? कच्चे हा सांगूया म्हणजे फ्रेश होते. सांगू का? हा ना कॅन्सल करा. तिकडे लक्ष द्या माझ्याकडे. बघा शंकराचार्य भेटायला गेले. कुणाला? मंडन मिश्राला. गेले हात जोडले. संसारिक माणूस यायला आलो नाही कसा एक संन्यासी कडक कसले असते. काय झालं म्हणजे माझ्यापेक्षा विद्वान आहे म्हणून कळालं. वाद घालायला आलोय वाद. मंडन मिश्र म्हणले हो या बसा पुन्हा बघू. काय बघायचं नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारणार. काय म्हणले मंडन मिश्र शंकराचार्य? मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार त्याच्यात तुम्ही मला उत्तर द्यायचे आणि तुम्हाला जर उत्तर नाही आलं माझं शिष्यत्व पत्करायचं. बरं कशासाठी सांगायला ध्यानात आहे का? हुकी आली मला नाही ना. मुद्दा पण उदाहरणाला पुतळा ध्यानात पडते. लक्षात आलं का नाही. काही लोकांच्या दृष्टीनं संसार तोय पण फलकट आहे का काय माहित नाही. काही लोकांच्या दृष्टीनं संसार फलकट आहे पण तोय का हा माहित यासाठी सांगायला. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न तुम्ही नाही उत्तर दिले की माझं शिष्यत्व पत्करायचं. तुम्ही काही मला प्रश्न विचारायचे माझ्याकडून जर उत्तर नाही आलं मी तुमचं शिष्यत्व पत्करायचं. शब्दाला पक्के. आता शेवटी शंकराचार्य थोडं लक्ष द्या. शंकराचार्यांनी दोन प्रश्नामध्ये माझ्या लक्ष द्या. दोन प्रश्नामध्ये मंडन मिश्राला चितपट करून टाकलं. कुणी? शंकराचार्य हरवून टाकलं बाबा. मंडन मिश्राला हरवून टाकलं. आणि पाणी ग्रहण करायचं टायमाला घरातून आवाज आला किचन मधून. ओ शंकराचार्य म्हणले काय तुम्ही मंडन मिश्राला हरविलंय गोष्ट खरी आहे पण मंडन मिश्राच्या अर्ध्याच अंगाला हरविलंय अर्धांगिनी अजून बाकी. पत्नीचं नाव पत्नी अर्धांगिनी बायको नाही. शंकराचार्य पटलं ते म्हणजे बरोबर. या बाहेर विचारा प्रश्न. बाईनं मधूनच आहे मी पती सोडून दुसऱ्याचं तोंड बघत नाही. शंकराचार्य जागेवर चाले म्हणजे बाई क्वालिटीची दिसायला बाई काही अशी दिसत नाही. लक्षात आलं का नाही. बाई वजनदार दिसायला लागली म्हणजे बसा की खाली. बाई वजनदार आहे म्हणजे बाई क्वालिटी. इकडे लक्ष द्या माझ्या लक्ष द्या. बाई क्वालिटीची मला विचारा प्रश्न. आणि एकच प्रश्न बाईने विचारला. शंकराचार्य ब्रह्मचारी त्यांना प्रश्न विचारला काय ओ तुम्हाला रती सुखाचा काही अनुभव आहे का? काय बोलावं संन्याशाने काय दंडवतच घातला पायावर. थोडे दिवस थांबा म्हणले मी त्याचं उत्तर नक्की देतो. निघून गेले. मृतपिंड नावाचा राजा गेलेला त्या नगरीचा. आपलं शरीर एका गुहेत ठेवलं आणि त्या शरीरात प्रवेश केला. जिवंत झाले. सगळा भोग भोगला कसा असतो ती बघितलं. पुन्हा शरीर सोडून दिलं. आपल्या शरीरात प्रवेश केला आणि जाऊन बाईला उत्तर दिलं असला असतो रती सुखाचा अनुभव. म्हणजे लक्षात आलं का शंकराचार्याच्या दृष्टीनं संसार
संसार कसा आहे, संसार तोय त्याच्या जवळ माहित ते, पण त्यांना ह्याची क्वालिटी माहित नव्हती. फलकट आहे का कसला आहे. आता तुकोबारा दोन्ही शब्द एकत्रित टाकतात. फलकट बी आहे म्हणतात आणि तो बी आहे म्हणतात. बरं तुकोबाराचं बोलणं म्हणजे तुका म्हणे चाखून सांगे, माझा अनुभव आहे, अनुभव आले अंगान ते या जगात देत असे. मग तुकोबारा दोन्ही एकत्रित कसं काय म्हणले. काय निळोबराचे एकच प्रमाण पुरेसं होतं याला. निळोबरा चारतीच आहे. हे बघा फलकट तो संसार. निळोबरा म्हणतात प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागी. त्यांना एवढंच फिटिंग करा. भोगल्यामुळे कळालं फलकट आणि भोगून त्यागल्यामुळे तो फलकट. फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. हे मी कुणाला सांगतो. ऐसे जागवित मरणा, ऐसे जागवित मरणा, ऐसे जागवित मरणा, ऐसे जागवित मरणा, ऐसे जागवित मरणा.